हॅलो डोक्याला शॉट नका देऊ फॅमिली. तर इतके दिवस ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, कधी एकदा मराठी बिग बॉस स्टार्ट होते आणि ते काल फायनली स्टार्ट झालेलं आहे मराठी बिग बॉस. आणि ह्यावेळी सर्वात एक नंबर चुम्मेश्वरी खतरनाक भयानक घर बनवलेलं आहे बिग बॉस मराठीचा सेट. मला पण जायची इच्छा आहे, पण बघू कधी भेटेल. आणि सेकंड गोष्ट, कोण आहेत कंटेस्टंट. तर काल फायनली डिक्लेअर झालेले आहेत की कोण आहेत मराठी बिग बॉसमध्ये ह्यावेळी. तर फर्स्ट एंट्री घेतली होती वर्षा उसगावकर ह्यांनी, एक नंबर. आणि फुल ऑन राडा घालणार आहेत ह्यावेळी. सेकंड होते निखिल दामले आणि आपली कोकण हार्टेड गर्ल. निखिल दामलेंचं थोडं शॉकिंग होतं, कारण काल का परवाच ह्यांची एक सिरियल चालू होती रमा माधव नावाची कलर्स मराठीवरती. त्याचा कालच सॅटर्डेलाच लास्ट एपिसोड शूट झाला होता, टेलिकास्ट झाला होता. त्याच्यामध्ये मग म्हटलं नव्हतं की हा बिग बॉसमध्ये येईल. तर हे एक सरप्रायझिंग नाव होतं निखिल दामले. हा प्रॉपर पुण्याचा आहे. आणि वर्सेस अंकिता वालवालकर, जी आपली कोकण हार्टेड गर्ल, ती ह्यावेळी फुल ऑन आपल्याला मालवणी ऐकायला येणार आहे मराठी बिग बॉसमध्ये. ही आहे तोंडावरती बोलणारी, त्याच्यामुळे शी इज द परफेक्ट पर्सनॅलिटी फॉर बिग बॉस. त्याच्यानंतर नाव होतं पंढरीनाथ कांबळे. खूप छान कॉमेडी ॲक्टर आहेत हे. आणि सेकंड, काल मला त्यांच्याबद्दल एक गोष्ट आवडली. फार सिम्पल आहेत हे, सर्वसामान्य माणसांसारखेच आहेत. जरी ॲक्टर वगैरे असले तरी त्यांच्यामध्ये तो असा ॲटिट्यूड नाही की बाबा मी ॲक्टर आहे, इतकी वर्ष काम केलं आहे. तर काल त्यांचं जे बायोपिक दाखवले होते, म्हणजे नॉर्मल एक इंट्रोडक्शन जो व्हिडिओ होता त्यांचा, तो मला भयंकर आवडला होता त्यांचा. आणि सेकंड होतं योगिता चव्हाण. हिचं काहीतरी मला वाटतं रिक्षावालीचं अशी काहीतरी भूमिका केली होती हिने. कलर्स मराठीलाच होती हिची सिरियल, आणि ती पण छान ॲक्टर आहे. आणि रिसेंटमध्येच काहीतरी तिचं लग्न झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर होती जान्हवी किल्लेकर. तर ही पण ॲक्च्युली हिने थोडे विलन्सचे वगैरे काम केलेले आहेत, पण तिच्या दिसण्यावरून वाटलं की ती खूप ॲक्टिव्ह आहे, मस्त आहे आणि चिल मारणारी फुल ऑन घरामध्ये. आणि त्याच्यानंतर नाव होतं अभिजित सावंत, सिंगर. खूप वर्षानंतर ह्यांना इंडियन टेलिव्हिजनवरती बघतो आहे आपण. तर बघू आता हे कसे काय करत आहेत बिग बॉसमध्ये. त्याच्यानंतर होते घनश्याम दरवडे. ह्यांचे तुम्ही रील्स किंवा व्हिडिओज बघितले असतील की एकदम तोंडावरती जे वाटेल ते बोलणारे आहेत हे. आणि त्यांचा स्टेजवरती आल्यावरती तो गुवाहाटीवाला जोक आपल्याला आवडला. गुवाहाटीला जायची गरज नाही आपल्याला, आपण सिंगल वन मॅन शो आहे आपला आणि आपण डायरेक्ट बिग बॉसच्या घरात आहे. तर कुठे जर अनफेअर गेम खेळताना दिसला तर हे तोंडावरती त्या माणसाला डायरेक्ट कट करतील. त्याच्यानंतर एक नाव होतं इरिना रुडाकोवा. तर ह्यावेळी काहीतरी आपल्याला इंटरनॅशनल तडका बघायला भेटणार आहे मराठी बिग बॉसमध्ये. आणि ही जी गोष्ट आवडली की तिला इंडियन कल्चर, 1-2 वर्ष मला वाटतं ही इंडियामध्ये राहते आणि तिला इंडियन कल्चर सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि वरतून तिला मराठी समजते. ते काहीतरी कुठेतरी डिफिकल्ट आहे, पण त्यांना येते आहे मराठी, ती एक छान गोष्ट आहे. त्याच्यानंतर एकदम खतरनाक आणि भयानक नाव होतं हे निक्की तंबोळी. हिचा मी सीझन बघितला होता. आय थिंक ती रुबिना डिलेक्टच्या सीझनमध्ये होती हिंदी बिग बॉसमध्ये. आणि त्यावेळी तिने खूप राडे घातले होते बिग बॉसमध्ये, भयंकर. ही एक आयटम आणली कोणतरी निक्की तंबोळी, कारण ती खरंच राडा घालणार. आणि मेन म्हणजे तिचा आवाज, बापरे. हिंदीमध्ये तर ती एकदम इरिटेटिंग बोलत होती. काल स्टेजवरती फर्स्ट हे होतं, त्याच्यामुळे तिचा आवाज थोडासा नरम वाटत होता, नाही तर ती खूप डेंजर आहे. सेकंड होतं आपला मराठी तडका वैभव चव्हाण, 2 हँडसम बॉयज. सेकंड इज अरबाज पटेल. ह्यांनी स्प्लिट्स विलामध्ये होते हे. आणि त्याच्यामध्ये हे नॉर्मली गेम खेळलेले असतात की स्प्लिट्स विला घ्या किंवा रोडीज घ्या. त्यांना माहिती असते, आयडिया असते की आपण कसं ॲक्च्युली बिहेव करायचं. पण बिग बॉस डिफरंट आहे. बिग बॉसमध्ये वेगळ्या गोष्टी असतात. कारण शिव ठाकरे जो होता बिग बॉस मराठीचा विनर सीझन 2चा, तर त्याच्यामध्ये पण तो पण रोडीजमध्ये होता, रोडीजच्या फायनलमध्ये होता वाटतं. आणि त्याच्यानंतर तो बिग बॉसमध्ये आला होता आणि त्याने बरेच रियालिटी शो केलेत. प्लस फायनलपर्यंत गेला होता हिंदी बिग बॉसच्या. आणि वरतून नंतर खतरो के खिलाडी, ग्रेट जर्नी. त्याच्यामुळे ह्या लोकांना गेम्सची वगैरे आयडिया असते. तर मे बी हा चांगला खेळू शकतो अरबाज पटेल. त्याच्यानंतर होतं आर्या जाधव, जिचा काही रिसेंटली एक रॅप खूप फेमस झाला होता, तो नऊवारीवाला.
आणि गाजली होती ही. तर आणि ती ज्या ह्याने आली होती तर त्याने वाटत होते की ही काहीतरी, ही पण एक त्यामधली आहे की राडा घालू शकते, आर्या जाधव. तर तिथे आपल्याला नेझी, हिंदी OTTमध्ये नेझीचे रॅप ऐकायला भेटेल. तर आता इथे आपल्याला आर्या जाधवचे रॅप ऐकायला भेटू शकतात. आणि नंतर होते पुरुषोत्तम दादा पाटील, हे पण एक चांगले आहेत. आणि नंतर आहेत धनंजय पवार, कोल्हापूर गाजवणारे हा माणूस. कारण ह्याचे मी बघितलं होते इंस्टाग्रामला 1.1 म्हणजे 1 मिलियनपेक्षा जास्त काहीतरी फॉलोअर्स आहेत. तर बघू हे फॉलोअर्सच्या बेसिसवरती जात आहेत का, कसं मनं जिंकतात लोकांची. धनंजय पवार. त्याच्यानंतर भाई हा माणूस सूरज चव्हाण, खतरनाक बोलतो. याचे व्हिडिओज बघा तुम्ही, इतके हसाल ना तुम्ही खरंच. पण मानलं पाहिजे की हे लोकांनी खरंच म्हणजे ग्राउंड लेवलपासून स्टार्ट केलेलं आहे आणि आता ते बिग बॉस मराठी टेलिव्हिजनच्या शोवरती येत आहेत, इतक्या लोकांपर्यंत पोचत आहेत. आणि मराठी बिग बॉस हा असा शो आहे की इझिली तुम्ही लोकांपर्यंत पोचताय त्या गोष्टीसाठी, आणि भारी आहे. आणि इथे तर हे होते कंटेस्टंट ॲक्च्युली. तर खरं तर मी खूप एक्सायटेड आहे, मला नाही माहिती तुम्ही आहात की नाही, पण मी खूप एक्सायटेड आहे की कसं चालणार आहे हा मराठी बिग बॉस शो. आणि बिग बॉस मराठीमध्ये 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर तुम्ही लोकांपर्यंत पोचत नसाल तर तुमची एक चांगली इमेज आतमध्ये झाली तर तुम्ही खरंच खूप फेमस आणि ग्रोथसाठी खरंच भारी आहे बिग बॉस शो. आणि सेकंड, जर तुमची इमेज आधी घरात जायच्या आधी जर तुमची इमेज चांगली असेल आणि तिकडे थोडंसं काहीतरी तुमचं बिनसलं आणि एखाद्या गोष्टीमुळे काहीतरी लेफ्ट राईट झालं तर तो तुमच्यासाठी एक असा डाऊनफॉल पण असू शकतो. पण बघू आता. आपण हे आलेले आहेत कंटेस्टंट, ते तर 1 नंबर खतरनाक घेतले. ते ह्यावेळी आपल्याला रील स्टार वर्सेस TV टेलिव्हिजन. ओके, तर ह्यांच्यामध्ये थोडीशी आपल्याला फायटिंग बघायला भेटू शकते. पण बघू कसा चालणार आहे सीझन. तर असेच आपण अपडेट्स घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. माझे काही व्ह्यूज आहेत ह्या बिग बॉसला घेऊन, कंटेस्टंटला घेऊन, त्यांच्या गेम्सबद्दल, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर असेच कनेक्टेड राहा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. DSNDR, डोक्याला शॉर्ट नका देऊ रे.